काय आहे, आत्ता नवरात्री चालू आहे, परंतु नवरात्री ही दोन ठिकाणी जास्त छान होतात. एक गुजरातमध्ये होतं आणि त्याच्या बरोबरीने धूम धडाका असतो तो बंगालमध्ये असतो. गुजरातची नवरात्री एन्जॉय केली आहे, आज बंगाली नवरात्री पूजो हे एन्जॉय करायचं आहे. कसं दाखवू जरा, माझ्याबरोबर माझे मित्र मैत्रिणी त्या इकडे याला हे बघा, इकडे या. हे छोटस पार्सल माझा मित्र नचिकेत चिटगोपकरनी पाठवलेले. याला भुरी भोज म्हणतात. म्हणजे काय तर बंगाली लोक ह्या पूजेच्या दिवसामध्ये काय काय खातात ते सगळं ह्याच्यात बंद आहे. त्यामुळे या दोघांना त्याच्यासाठी बॅटिंग करायला बोलवलंय. त्यामुळे याच्यात काही खाणं आहे थोडंसं, तुम्हाला ह्याच्यावरनं थोडासा अंदाज आला असेल. आणि ह्याच्यात सुद्धा थोडंसं आहे बरं का, कारण माझ्याबरोबर खाणारे काही वेज सुद्धा आहे. त्यामुळे दोघांची काळजी घेऊ आपण. लेक्स्टम प्लीज. उलजा सिमसिम, उलजा सिमसिम इकडे या. कारण हे जे आहे हे सगळं असं स्पेशल आहे. हे बघा, हे असे सगळे आयटम करून पाठवलेत. कलकत्त्याला टेस्ट मॅच कव्हर करायला गेलो तेव्हा जे खायला मिळालं ते आज मला खायला मिळणार आहे. कारण मटण कटलेट साध्या भजीपासनं माछर झोल आणि हे वेगळ्या प्रकारचे मटण, टोमॅटोची चटणी, त्याचबरोबर हे वेगळे प्रॉन्स, हे सगळी फुल बॅटिंग आहे. मी जलतरंग वाजवायला बसलो असं जणू काही तुम्हाला वाटेल. त्यामुळे आता बोलत नाही. हे जे भुरी भोज आलेलं आहे याचा आस्वाद घेतो आता मस्तपैकी. अशी लगोरी अक्षरशः मी फोडलेली आहे बंगाली खाण्याची, भुरी भोजची. दे दणादण. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बंगाली खाणं हे एक नाही दोन गोष्टी खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. कारण हे बघा, हा आहे सॉफ्ट एकदम मस्त रसगुल्ला. तोंडाचा असा चंबू करायचा रसगुल्ला. क्या बात आहे. कलकत्त्यात गेल्यावर का वाटतंय हो मला. पोट भरलेलं आहे, थोडंसं मन अजून भरायचं राहिलंय. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं बंगाली खाण्याचा शेवट दोन गोड पदार्थांनी होतो. एक तर रसगुल्ला आपण खाल्ला आणि हे आहे मिष्टी दोई. मला माझी बायको म्हणते अहो म्हणजे दही का. म्हणलं ए नीट बोल, दही नाही मिष्टी दोई. ऑथेंटिक आहे हो, ऑथेंटिक. वाट पाहू नका, ऑर्डर करा ऑर्डर. भुरी भोज टॉप क्लास.